नमस्कार, श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी भारती क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण 40 साईजच्या कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. तर तुम्ही ब्लाऊज बघू शकता, पैठणीचा कपडा आहे, खूप छान ब्लाऊज पीस आहे हे आणि दोन्ही स्लीव्जवरती डिझाईन आहे. तर आपण पेपर कटिंग बघूयात. आपली पूर्ण उंची 15 इंच 1 इंच आहे. तर आपण 15.5 घेतलेला आहे आणि छाती घडी 40ची आहे. तर आपण 40चा चौथा भाग प्लस 1 इंच. कटोरी ब्लाऊजमध्ये मी 1 इंचच मिळवते. भरपूर म्हणजे नाही का माया राहते खोलण्यासाठी जागा. तर 11 इंचाची आपण घडी घेतलेली आहे. आपण कटोरी ब्लाऊज कट करताना मागचा पुढचा भाग दोन्ही सोबत कट करतो आणि नंतर मागच्या भागातून कमरेच्या साईडने अर्धा इंच कट करतो. अगदी स्टेप बाय स्टेप आपण ह्या ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. आपण शोल्डर 5 इंच घेतलेले आहे आणि मुंडा घेर 5.5 इंच घेतलेला आहे. तर आपला फ्रंट मुंडा जो आहे तो 1 इंचावरती, पाऊण इंचावरती आणि बॅक मुंडा आहे तो 1.5 इंचावरती शेप द्यायचा आहे. बघा, या पद्धतीने आपण मुंड्याचा गोलाकार शेप देत आहोत. आपला पुढचा गळा 2 इंच गळा रुंदी आणि 2.25 इंच खालच्या बाजूने गळा रुंदी. गळ्याची उंची आपली 5.5 इंच आहे. आपण गोलवा आकार देऊन घ्यायचा आहे. आपल्याला क्रॉसपट्टीची मापं घ्यायची आहे. तर क्रॉसपट्टी हुकलूकच्या बाजूने 3.5 इंच आणि फिटिंगच्या बाजूने 2.5 इंच अशी देऊन घ्यायची आहे आणि क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आहे. तर आपली कटोरी 6 इंचाची आहे. तर आपण कटोरीचा शेप द्यायचा आहे आणि पुढच्या मुंड्यातून आपण 2.25 इंच माप घेऊन कटोरीचा गोलवा आकार द्यायचा आहे गळ्यातून. बघा, या पद्धतीने आपले फ्रंट भाग तयार झालेला आहे. आपला फ्रंट आणि बॅक आपला दोन्ही सोबत कट होतो आणि त्यानंतर आपण पुढचा भाग कट करून झाल्यानंतर बॅकच्या भागातून अर्धा इंच खालच्या बाजूने कट करायचं आहे. बघा, अगोदर आपण बॅकचा वरचा मुंडा कट करून घ्यायचा आणि मागचा भाग आपण बाजूला करून ठेवायचा आणि मग पुढचा मुंडा आपण पुढचा भागाची कटिंग करायची आहे. आणि यामध्ये आठवणीने एक काम करायचं आहे. मागच्या भागातून कमरेच्या साईडने खालून अर्धा इंच उंचीतून कमी करायचं आहे. आता आपण कटोरीची कटिंग बघणार आहोत. कटोरीची कटिंग करताना कटोरीचा जो आपल्याला मेन पार्ट मिळालेला असतो तो ठेवायचा आहे आणि तो थोडासा तिरका येईन या पद्धतीने ठेवायचा आहे. आणि गळ्याच्या बाजूने कटोरी 1.25 इंच वाढवायची आहे आणि हुकलूकच्या बाजूने 3 इंच वाढवायची आहे. बऱ्याचशा मैत्रिणी माझ्या दोन्ही बाजूने कटोरी वाढवतात. त्यापेक्षा ही कटोरीची पद्धत खूप सोपी आहे आणि इकडच्या बाजूने 1.5 इंच घेऊन 2 इंचा मध्य घ्यायचा आहे आणि मध्यापासून खाली 1.5 इंच घेऊन बघा आपली कटोरी तयार झालेली आहे. खूप सोपी पद्धत या कटोरीची आहे मैत्रिणींना. या पद्धतीने जर कटोरी केली तुम्ही मोठ्या मापासो वा छोटे माप, तर खूप छान कटोरी बसते. एकदा नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने कटोरी काढायची. कुठेही यूट्यूबमध्ये या पद्धतीची कटोरी नाही आहे. तर आपण आता स्लीवची कटिंग बघूया. आता आपली स्लीव्ज उंची 9 प्लस अर्धा इंच. आपण अस्तरची स्लीव्ज घेत आहोत त्यामुळं अर्धा इंच ॲड करत आहोत. आता आपली बाहीची जी घडी असते ती घडी घेताना आपण मागच्या मुंड्याचा आकार मोजायचा आहे आणि त्यातून जे आपण शोल्डरला जे 1.5 इंच सोडतो ते प्लस अर्धी म्हणजे 1.25 इंच कट करायचं आहे आणि राहिलेला जेवढा आहे भाग म्हणजे जेवढं माप येतं तेवढं आपण बाहीची घडी करायची आहे. आता बाहीची जी खोली आहे आपण ती 3.5 इंचावरती घेत असतो आणि कटोरीची जे आपण फिटिंगसाठी सोडलेलं होतं 1 इंच त्यात अर्ध मिळवायचं आणि 1.5 इंचावरती आपण बाहीचा आकार देण्यासाठी घ्यायचा आहे. आणि बघा, त्यातून जो तिरकी रेष मारून घ्यायची आहे आणि त्याचा मध्य काढून घ्यायचा. पुन्हा 2-2 इंचावरती
डॉट द्यायचे आणि मधल्या डॉटपासून अर्धा इंच वरती आणि त्याच्यानंतरच्या डॉटपासून अर्धा इंच खाली या पद्धतीने बाहीचा शेप द्यायचा आहे. खूप पटकन आणि सोप्या पद्धतीने बाहीचा शेप कसा द्यायचा, बऱ्याच मैत्रिणींना येत नाही बाहीचा शेप देण्यासाठी, तर या पद्धतीने जर दिला तर पटकन येतो. आपल्या चॅनलवरती आहे बाहीची कटिंगचा सविस्तर व्हिडिओ दिलेला आहे. तर बघा आपला बाहीचं पेपर कटिंग तयार झालेलं आहे. आता बाही ओपन करून आपण आतला मुंडा कट करत आहोत. बघा या पद्धतीने आपली पेपर कटिंग झालेली आहे 40 साईजच्या ब्लाऊजची. बघा आपला जो पैठणीचा कपडा आहे तो खूप छान आहे. कोणत्याही साडीवरती लगेच मॅच होईल किंवा नाही का कॉन्ट्रास्ट जरी घातला तरी या पद्धतीचं जर ब्लाऊज असेल तर छानच दिसतं. आणि ह्या ब्लाऊजला दोन्ही स्लीव्जला डिझाईन दिलेली आहे आणि बॅकला पण सेंटरला डिझाईन आलेली आहे. आता आपण अस्तरवरती पेपर पॅटर्न ठेवून घ्यायचे आहेत. या पद्धतीने बंद बाजूकडून आपला मागचा भाग आला पाहिजे. आठवणीने प्रत्येक मैत्रिणीने हे लक्षात ठेवायचं आहे की मागचा भाग आपला बंद बाजूनेच आला पाहिजे आणि काठाच्या बाजूने आपली स्लीव्ज ठेवायची आहे. आणि पेपर कटिंगच्या अगदी फेस टू फेस खडूची लाईन आली पाहिजे याची प्रत्येक मैत्रिणीने काळजी घ्यायची आहे. कारण की बऱ्याच वेळा कटोरी ब्लाऊजमध्ये काय होतं, थोडंफार जरी अंतराचा फरक पडला तरी कटोरी ब्लाऊजची कटिंग करताना चुका होतात. आपण सर्व पॅटर्न या पद्धतीने आखून घ्यायचे आहेत अस्तरवरती. आणि कटोरी ठेवताना अस्तरवरती कटोरीचं जे पहिलं टोक असतं हुकलूकच्या बाजूचं ते तिरकं आलं पाहिजे. अशाच पद्धतीने कटोरी ठेवायची आहे. किंवा जो कटोरीचा जो कपडा येतो आपला तो तिरक्या क्रॉसमध्ये आला पाहिजे. कारण की सरळ जर आला तर कटोरी ताणल्या जात नाही टक्स मारल्यानंतर. त्यामुळं क्रॉसमध्येच कटोरी काढायची आहे आपली. बघा आपले मेजरमेंट सर्व तयार झालेली आहे. आठवणीने बघायची. कटोरी ब्लाऊजला 5 भाग येतात, म्हणजे पेपर पॅटर्नचे 5 भाग असतात आणि सर्व ठेवून आपले झालेले आहे. पेपर खडूच्या सहाय्याने आपण आखून घेतलेले आहे. आता आपण कटिंग करूया. 40 साईजच्या मापाचा मुंडा आपण 5.5 घेतो आणि शोल्डर 5 इंच घेतो. मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला कमेंट करा. आणि या पद्धतीने जर कटोरी शिवून बघितली मला कमेंट करून नक्की सांगा की कशी आली ते. छोट्या मोठ्या कोणत्याही मापाचे तुम्ही या पद्धतीने कटिंग करून ब्लाऊज शिवू शकता. आणि छोटी स्लीव्ज असेल किंवा 10 इंचाच्या आतली छातीची घडी येत असेल तर आपण कटोरीचं डायरेक्ट कपड्यावरती ही कटिंग करू शकतो. पण मोठ्या मापाची कटोरी काढायला कपडा पुरत नाही, त्यामुळे अगोदर पेपर कटिंग करायची आहे आणि त्यानंतरच आपण अस्तरवरती ठेवायचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आपण डायरेक्ट अस्तरवरती कटिंग करायला जातो आणि कटोरी काढायलाच कपडा राहत नाही. त्यामुळे आठवणीने पेपर कटिंगच करायची आणि त्यानंतर ब्लाऊजची कटिंग करायची आहे. बघा आता आपल्या अस्तरची कटिंग तयार झालेली आहे. आता आपण मेन फॅब्रिकची कटिंग करणार आहोत. आता इथे कटिंग करताना लक्षात ठेवायचं आहे, दोन्ही स्लीव्जला डिझाईन आलेली आहे, पण ती एकमेकांवरती बरोबर सेंटरला डिझाईन आली पाहिजे. अशा पद्धतीने ब्लाऊजची आपल्याला घडी करायची आहे आणि बाहीचा मध्य काढायचा आहे. बाहीचा मध्य जर नाही काढला तर ते सरकल्या जाईल डिझाईन. दोन्ही बाजूनी पोपटाचं चित्र आहे या पैठणीच्या ब्लाऊजला आणि मध्ये कमळ आहे. तर बघा मध्य काढून बाहीचा ह्या प्रकारे बाही ठेवायची आहे. आता हे पूर्ण कवर होतं आहे. जर एक साईडने जर कमी पडत असेल तर जोड पण द्यावा लागतो बऱ्याच वेळा. याला नाही होते, म्हणजे जोड देण्याची गरज नाही आहे. आणि खालच्या बाजूने बरोबर आपली दंडघेराची लाईन जी येते
तिथे ठेवायचं आणि योग्य पद्धतीने आपली कटिंग करायची आहे. आता बघा बॅकला पण आपल्याला सेंटरला डिझाईन दिलेली आहे सेंटरला गळ्याच्या, तर आपण तेही अगदी व्यवस्थित बंद बाजूने ठेवायचे आहे. घडी याच पद्धतीने आपली डिझाईनवरती डिझाईन आली पाहिजे अशीच घडी करायची आहे. आणि मग प्रत्येक पार्ट ठेवून घ्यायचा आहे. बघा आपली जे गळ्याची पाठीची जो भाग शिल्लक राहतो गळा कट करून, त्यात ती डिझाईन आपली बसली पाहिजे असं लक्षात ठेवायचं आणि मगच कटिंग करायचे आहे. आपले पार्ट बसतायत का ते बघायचं. तसा हा कपडा बराच मोठा दिलेला होता, त्यामुळे काही ॲडजस्ट करायला लागलं नाही. मोठं माप होतं तरी पण. आता आपला बॉडीचा पार्ट जो राहिलेला आहे तो आपण कटिंग करून घेत आहोत. आता आपल्या सर्व पार्टची कटिंग झालेली आहे आणि योगपट्टी राहिली होती आपली, तर आपण योगपट्टी ही कटिंग करून घेत आहोत. बऱ्याच वेळा असं होतं योगपट्टी विसरून जाते. तुमच्यासोबतही असं होतं का मैत्रिणींनो? कमेंट करून नक्की सांगा. बघा आपला आता छान पैठणीचा ब्लाऊज तयार झालेला आहे. आता आपण नाही ना, मी तुम्हाला पुढचा भाग फक्त स्टिच करून दाखवणार आहेत, कारण की कटोरी ब्लाऊज शिवताना बरेचसे प्रॉब्लेम मैत्रिणींना येतात. त्यामुळे आपण अस्तर जोडून घेतलेलं आहे आणि दोन्ही कटोऱ्या समोरासमोर ठेवून घडी केलेली आहे. तर आता ही 40चं माप असल्यामुळे मोठ्या कारणाने 1.5 ते 3 इंचाचा आपण कटोरीसाठी टक्स घेतलेला आहे. दुसरी कटोरी सेम पद्धतीने 1.5 आणि 3 इंचाचा टक्स घ्यायचा आहे आणि या पद्धतीने टक्स देऊन जे टक्सचं जे कपडा शिल्लक राहतो तो तिथे जुमडायचा आहे. बऱ्याच मैत्रिणी काय करता, कट करून टाकता. कट केले की मग घालून त्याचा ताण पडून तिथे कटोरी फाटल्या जाते. बघा ह्या पद्धतीने आपण प्रत्येक दोन्ही भागाची कटोरी जोडून घेणार आहोत. आणि कोणतंही ब्लाऊज शिवताना 2-2 स्टिच आल्या पाहिजे, त्यामुळे ब्लाऊज उसवल्या जात नाही. आणि इथे माझी एक टिप्स आहे, मी कटोरीचे ब्लाऊज शिवताना कमरेच्या बाजूने अर्धा इंच म्हणजे हुकलूकच्या बाजूने अर्धा आणि तिरका घेऊन टक्सच्या तिथं कट मारते आणि मगच जी क्रॉसपट्टी आहे ती लावते, जेणेकरून क्रॉसपट्टी व्यवस्थित बसेल आणि नाही का क्रॉसपट्टीवरती छातीवरती पण चढत नाही. या पद्धतीने जर कट करून आपण लावली तर तुम्ही बघू शकता खूप छान आपला कटोरीचा एक पार्ट तयार झालेला आहे. आता आपण त्याला हुकची पट्टी लावून घेत आहोत. हुकची पट्टी लावताना खालच्या बाजूने लावायची आहे, म्हणजे अस्तरच्या बाजूने नाही, मेन फॅब्रिकच्या बाजूने लावायची आणि पलटी करून घ्यायची आहे. बघा किती छान आपला कटोरी ब्लाऊज तयार झालेला आहे. आपला दुसराही कटोरीचा पार्ट आपण तयार करून घेत आहोत. या पद्धतीने जर कटोरी स्टिच केली तर तुमची कटोरी तिरकीही होणार नाही किंवा जी योगपट्टी आहे ती छातीवरतीही चढणार नाही. आणि कटोरीचा टक्स जो आपण मारलेला असतो तो नेहमी पुढच्या बाजूने हुकलूकच्या बाजूनेच तो टक्स घ्यायचा आहे स्टिच करताना. बऱ्याच वेळा काय होतं, मागच्या बाजूने तो जातो आणि कटोरी व्यवस्थित बसत नाही. पुढच्या बाजूने जर घेतली तर कटोरी बरोबर उभे राहते आणि कटोरीला व्यवस्थित टोकही येते. आता इथे आपण आयपट्टी लावून घेत आहोत. आयपट्टी खालच्या बाजूने म्हणजे अस्तर जी या बाजूने आपण लावतो ब्लाऊजला त्या बाजूने लावतो आणि हुकची पट्टी आपण मेन फॅब्रिकच्या बाजूने लावतो. आणि हुकलूकच्या पट्ट्या कशा लावायच्या आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, चॅनलवरती जाऊन तुम्ही बघू शकता. आपले दोन्ही पार्ट या पद्धतीने ठेवायचे आहेत आणि
आणि गळ्याच्या बाजूने जर एखादा पार्ट जास्त होत असेल तर तो जितका जास्त झालेला आहे तेवढा कट करून घ्यायचा आहे. अगदी मनापासून व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.